आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत आलू परोठा. हा आलू परोठा तुम्ही मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि ऑफिसला डब्यामध्ये पण देऊ शकता. तर हे आलू परोठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता. एवढे टेस्टी लागतात आणि हा आलू परोठे म्हणजेच पोटभरीचा नाश्ता होतो. तर चला तर मग आज बनवणार आहोत झटपट रेसिपी कमी साहित्यामध्ये आलू परोठे. तर चला आलू परोठे बनवायला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट रेसिपी बनवणार आहोत आलूचे परोठे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. आता आपल्याला आलूचे परोठे बनवायचे म्हणजेच बटाट्याचे परोठे बनवण्यासाठी आपल्याला पहिले बटाटे उकडून घ्यायचे आहेत. मी 4 ते 5 छोटे छोटे आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला, हरा धनिया कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा मोहरी आहे, अर्धा चमचा जिरं आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा लाल तिखट आहे मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला आहे. कारण गरम मसाल्याने चाट मसाल्याने आपल्या परोठ्याची टेस्ट वाढते. चवीनुसार मीठ आणि आपल्याला लागणार आहे तेल. तर पहिलं आपल्याला घ्यायचं भाजी बनवून. आता आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे किंवा कढई वगैरे गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. 1-2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल जास्त घालायचं नाही आहे. तेल गरम होऊन द्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. त्यात मोहरी घालायची आहे. मोहरी थोडी तडतड होऊन द्यायची आहे. मोहरी तडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं तडतड करून द्यायचं आहे. गॅस आता आपल्याला थोडा कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची. हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची आणि कांदा पण चांगला बारीक कट करून घ्यायचा आहे. थोडंसं चांगलं परतून द्यायचं आहे आपल्याला कांदा हिरवी मिरची. आता कांदा चांगला परतला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतका आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तुम्ही लसूण आणि आलं असं बारीक पिसून जर घातलं तरी चालतंय. त्याच्यामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चापणा दूर करायचा आहे आपल्याला. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आपण थोडी बाजूला ठेवणार आहोत, थोडी याच्यामध्ये घालून घेणार आहोत. कोथिंबीर पण आपल्याला अशी चांगली बारीक चिरून घ्यायची आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे हळद घालायची. अर्धा चमचा जे हळद आहे ते घालून घ्यायची आहे. लाल तिखट घालायचं आहे. गरम मसाला घालायचा आहे. चाट मसाला घालायचा आहे आणि हे सगळं मसाला आपल्याला थोडासा याला कांद्याबरोबर परतून द्यायचा आहे. थोडासा, जादा नाही आहे, असं जळून द्यायचा नाही मसाला. आता मसाला चांगला मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे असे चांगले मॅश करून घालायचे आहे आणि बटाटे असे चांगले उकडून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचे अशा गाठी राहणार नाही आहेत, नाहीतर आपल्याला परोठा लाटता येणार नाही आहे. असे सगळे बटाटे असे याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत. अशा हाताने कुस्करून टाकायचे आहे. बटाट्याला कमीत कमी 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तवा बटाटा चांगला असा शिजतो. हे बघा चांगला शिजलेला आहे बटाटा. आणि हे सगळं आता मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता मीठ थोडंसं कमी घाला. याच्यामध्ये आपण आटा मळणार आहोत त्याला पण मीठ घालणार आहोत. बटाटे शिजवून थंड करून घ्यायचे, त्याच्यानंतर छिलके काढून घ्यायचे आहेत त्याचे. कारण गरम गरम बटाट्याची भाजी आपल्याला करायची नाही आहे. बटाटे थंड करून घ्यायचे आहेत, नाहीतर मसाला आपला जो पराठ्याच्यामध्ये जो मसाला बनवणार आहोत तो मसाला पातळ झाल्यानंतर पराठा आपला व्यवस्थित होणार नाही, आपल्याला लाटता येणार नाही. आता याच्यामध्ये थोडासा हा हरा धनिया ठेवलेला ते घालून घ्यायचा आहे आणि हा मसाला सगळा थंड होऊन द्यायचा आहे. आता मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत आपल्याला आटा मळून घ्यायचा आहे. आता याला आटा मळायचा आहे तर आपल्याला याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं. आपण भाजीला पण घातलेलं आहे, बटाट्याच्या भाजीला मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यात थोडं घालायचं आहे, जास्त नाही घालायचं. आणि याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं तेल. ह्याच्यामुळे आपला परोठा असं मऊ आणि खुसखुशीत होतो. 1 चमच्यावर तेल घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीचा आटा कसा मळतो तसं मळायचं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. हे बघ, जास्त घट्ट नाही मळायचं आणि जास्त पातळ नाही मळायचं. थोडं थोडं पाणी घालून असा आटा मळून घ्यायचा. आता आपल्याला ते लावून आटा थोडासा 10 मिनटं भिजण्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजे आटा चांगला भिजला यावर परोठे पण छान येतात. छान झाला आहे आपला आटा तयार. आता आपण 10 मिनटं वाट पाहणार आहोत.
हे बघा मसाला असा सगळा हे करून घ्यायचा आहे. कसं असं किती मऊ झालेलं बघा, असा करून घ्यायचा. सगळ्या डिकळे असे तुम्हाला फोडून घ्यायचे, अजिबात डिकळे ठेवायचे नाही आहेत. तर आपला परोठा असा मस्त होतो, लाटायला सोपं पडतं. तर चला आपण परोठा बनवूया. आता आपला चांगला भिजलेला आहे. थोडासा आता आपल्याला थोडंसं चुरून घ्यायचं आहे. परत आपल्याला परोठा करताना असं थोडंसं असं चुरून घ्यायचं आहे आटा. एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि अशी वाटी बनवून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. हा जो मसाला आपण करून घेतलेला आहे हा आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. आता हाताच्या मदतीने भरा किंवा चमच्याच्या साह्याने भरा. मी चमच्याने भरणार आहे, कारण मग ते लाटायला थोडासा त्रास होतो, म्हणजे चिकटते ती ही भाजी. तर हे बघा तशी भरून घ्यायची आहे. आता एवढ्यामध्ये छोटे छोटे बनवायला गेले तर 6 परोठे होतात, मोठे बनवले तर 5 परोठे होते. तर असं असं बनवून आपण हे करणार आहोत. आता हे आता हे असं दाबून दाबून भाजी थोडीशी आतमध्ये घालायची आहे. थोडंसं हात आला थोडंसं असं पाहिजे तर असं अंगठ्याला पीठ लावून घ्या, म्हणजे ती भाजी थोडीशी अशी खाली जाते. हे बघा, आणि असं गोल 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 करून आपल्याला हे याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. हे बघा असं तयार करून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं पुढचं काढायचं आहे, याचं तोंड बंद करायचं आहे आणि पिठामध्ये बुडवून आपल्याला हा असं थोडंसं चपटा करून घ्यायचा, म्हणजे आपलं सारण एकसारखं सगळीकडे पसरतं. हे बघा, आणि ह्या लाटून घ्यायचं आहे. आता बघा किती मोठं झालं आहे आता ते सारण आपण ह्याच्यात बसल्यामुळं. आणि हे एकसारखं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. हे पहा आपल्या सगळीकडे मसाला एकसारखा पसरलेला आहे. हे बघा, आणि असं चिटकून बनवून पळपुटाला चिटकून म्हणून थोडंसं पीठ टाकायचं आहे. तुम्ही जेव्हा पराठा आपण तव्यात भाजू तेव्हा असा पीठ ही झटकून काढायचं आहे तुम्हाला. असा थोडंसं हाताने असं झटकून काढा. हां, आपला परोठा तयार झालेला आहे. असं जाड पण नाही ठेवायचं, असं कडेकडेला असं व्यवस्थित लाटून घ्यायचं. आपण चपाती कशी लाटतो तसा, तर चपातीपेक्षा हा परोठा जाडच राहतो. तर हे बघा आपला परोठा तयार झालेला आहे. आता आपण तव्यात भाजून घेऊया. तवा मी गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झालेला आहे, गॅस कमी केलेला आहे. आता तव्यामध्ये मी भाकरी केली होती, म्हणून अगोदर पहिले तेल लावून असं टिश्यू पेपरने नाहीतर एखाद्या पेपरने असं सगळीकडे पुसून घ्यायचं आहे बघा. त्याच्यामुळे आपला परोठा ह्याला चिकटणार नाही आहे. आणि तवा खूप असं जास्त पण नाही गरम पाहिजे, मिडियम गरम पाहिजे तवा. आता माझा जास्त गरम झालेला आहे. आता आपल्याला हा परोठा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगला असा दोन्ही बाजूने असं खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे पहा आपले परोठे आता याच्या हे असे असं थोडेसे हलके 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 असे असे बुडबुडे येऊन द्यायचे असे बबल, आणि त्याच्यानंतर पलटायचे. आलेले आहेत. आता आपण पलटून बघूया. हे बघा मस्त झालेलं आहे. आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत खालच्या बाजूने होते, तोपर्यंत वरच्या बाजूने आपण तेल लावून देणार आहोत. तुम्ही बटर पण लावू शकता, तुमच्या आवडीनुसार तूप पण लावू शकता. काय काय लोक तर ज्यादा लोक असं बटरनेच असं हे करतात. याला पण असं चांगलं असं हे लावून घ्यायचं आहे. आता हे तव्यामध्ये मी भाकरी केलेल्या होत्या, कारण त्याच तव्यात मी परोठे केलेले आहेत. खूप छान कलर आलेला आहे. आता खालच्या बाजूने पण असं चांगलं असं खरपूस भाजून द्यायचं आहे. असा कलर येऊन द्यायचा आहे. हे पहा लागून किती छान कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी पण. हे पहा असं असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचे. तेव्हा आपल्या परोठे अगदी आलू परोठे, ह्याला जास्त आलू परोठे नावाने फेमस आहे ते. मस्त झालेला आहे. दोन्ही बाजूने असं चांगलं खरपूस भाजलेला आहे आपला परोठा. त्याला आपण सारे परोठे करून घेऊया. आता तुम्हाला हे भाजी बनवताना तुम्ही बटाटे खिसून पण घेतले आणि नंतर ते परतले तर चालतात. म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे बनवणार आहेत त्यांना म्हणजे ते असं व्यवस्थित लाटायला होतील आणि त्याच्यामध्ये अशी एकही गाठी ढिकळी राहणार नाही आहे. अशा प्रकारे आपले सारे परोठे तयार झालेले आहेत. हे बघा मस्त किती छान कलर आलेला आहे परोठ्याला. चला तर मग सर्व करूया. आज आपण बनवणार आहोत झटपट रेसिपी कमी साहित्यामध्ये. आज आपण बनवले आहे नाश्त्यासाठी आलू परोठे. हे परोठे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता आणि ऑफिसला पण घेऊन जाऊ शकता आणि
तुम्ही खायला दह्याबरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण खाऊ शकता आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात. बनवायला पण अगदी साधे सोपे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही आलू पराठे करून बघा. आशा किचनच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.